प्रभाग क्रमांक 17 मधील निकृष्ट कामांचा पर्दाफाश. नगरसेविका शीतलताई रहाणे यांचा प्रशासनाला जाब. चौकशीसाठी ठाम मागणी. पेठ नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 17 बोरविहीर पाडा येथे सुरू असलेल्या विकास कामांमधील मोठ्या प्रमाणातील त्रुटी, निकृष्ट दर्जा आणि निधीच्या गैरवापरावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांनी व्यक्त केलेल्या असंतोषानंतर नगरसेविका शीतलताई संतोष रहाणे यांनी थेट नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सर्व कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी जवळपास 9 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी उखडणे, असमतोल बसावट आणि दर्जाहीन साहित्य वापरल्याचे स्पष्ट दिसत आहे. कामाचे एस्टिमेट, क्वालिटी कंट्रोल अहवाल आणि ठेकेदारांना दिलेल्या बिलांची माहिती मागूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने गैरव्यवहाराचा संशय अधिक गडद झाला आहे. प्रभागातील सभामंडपासाठी 1 कोटी रुपये मंजूर असूनही काम महिनोन्महिने प्रलंबितच आहे. अद्यापही सभामंडप अपूर्णावस्थेत उभा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या कामाची एस्टिमेट, बिलांबाबतची माहिती व गुणवत्ता अहवाल लपवण्यात येत असल्याचा आरोप शीतलताईंनी केला आहे. पिंपळाची आळी रस्ता काही महिन्यांपूर्वी काँक्रीट करण्यात आला होता. मात्र पाणी पुरवठा योजनेच्या कामादरम्यान हा रस्ता पुन्हा खोदल्याने रस्त्याची दुरावस्था झाली. मोठा खर्च करून केलेले काम काहीच दिवसात खराब झाल्याने नागरिकांनी प्रशासनावर आणि ठेकेदारांवर तीव्र रोष व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक 17 हा मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्तीचा असून जनतेचा अपमान सहन केला जाणार नाही. दोषी ठेकेदारांवर कारवाई करा आणि दर्जेदार काम करून दाखवा, असा कठोर इशारा शीतलताईंनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. नगरसेविका शीतलताईंच्या या आक्रमक भूमिकेचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. या मुद्द्याला त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेग मिळणार असून प्रशासनावर तातडीने कारवाई आणि स्पष्टीकरण देण्याचा दबाव वाढला आहे. नमस्कार, माझं नाव शीतल रहाणे. मी पेठ येथील रहिवासी असून प्रभाग क्रमांक 17ची मी नगरसेविका पण आहे. माझ्या वार्डामध्ये 6 महिन्यापूर्वी हे जे गट्टूचं काम आहे याचा एकूण निधी होता 9 लाखाचा. परंतु जेव्हापासून काम झालं तेव्हापासून मी सतत वारंवार मुख्याधिकाऱ्यांना आणि इतर सर्वांना सांगत आलेली आहे की हे काम व्यवस्थित झालेलं नाही. माझ्याबरोबर माझ्या वार्डातल्या लोकांनी पण अनेकदा सांगितलेलं आहे की हे काम व्यवस्थित करून घ्या. आणि माझा हा वार्ड जो आहे हा 100% आदिवासी वार्ड आहे. तुम्ही लाभार्थी पण बघू शकता, अत्यंत हालातीच्या परिस्थितीतले सर्व लाभार्थी आहे. आणि माझी एकच म्हणणं आहे की ह्या लाभार्थ्यांना हा जो निधी आहे सरकारचा, तो त्यांचा पूर्ण निधी त्यांना कसा योग्य पद्धतीने मिळेल ही त्यांना वारंवार त्यांच्याकडनं मागणी करून देखील अद्याप 6 ते 8 महिने झालेले त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही किंवा त्या कामामध्ये कुठलीच काही सुधारणा केली नाही. त्यामुळे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून मी आज हे टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याचबरोबर काय माझ्या वार्डातला 1 कोटीचा सभागृहाची जेव्हा मंजुरी आली त्याच वेळेला अनेक दुसऱ्या वार्डामध्ये पण सभा मंडपाची मंजुरी आलेली आहे. तर माझ्या वार्डातलं जे काम आहे सभा मंडपचं हे फक्त पिंथ लेवलला थांबलेले आणि दुसऱ्या वार्डामधले काम मात्र पूर्णत्वावर आहे. फक्त काही 10 ते 20% काम त्यांचं बाकी आहे. तर जाणून बुजून ह्या गोष्टी होत आहेत की काय ते पण कळत नाही. त्यानंतर ह्याच माझ्या 17 नंबर प्रभागामध्ये अजून एक दुसरा भाग आहे पिंपळाचाळी, तिथे पण 10 लाखाचा एक रस्त्याचा निधी आलेला होता. त्या निधीमध्ये पण त्यांनी जे एस्टिमेट मध्ये 1-1 फुटावर जे स्टील टाकायचं होतं तर ते अक्षरशः त्यांनी 5-5 फुटावर ते स्टील टाकलं आणि अवघ्या 2 ते 3 तासामध्ये 10 लाखाचं काम करून ते निघून गेले. त्यांना पण वारंवार आम्ही सांगितलं की ह्या कामामध्ये तुम्ही सुधारणा करून द्या, तो रस्ता पूर्ण काढा, पुन्हा दुसरा बनवून द्या. तर अद्याप त्यांनी ते आलेले नाही. मुख्याधिकारी, नगरपंचायत अधिकारी यांच्याकडे मी कंट्रोल टेस्टिंगची मागणी केली, ते पण अद्याप आलेले नाहीये. मग हा अन्याय का माझ्यावर होतोय, माझ्यावर माझ्या जनतेचा होतोय आणि अर्थातच पूर्ण आदिवासी समाजावर अन्याय केला जातोय. हे बघा, हा जो आहे हा पूर्ण जो एरिया आपण उभा आहेत ना, हा सभा मंडपचा एरिया आहे. आणि इथं जेव्हा पिचिंगचं काम चालू होतं त्यावेळेस तिथे वरती हे सिमेंट दिसेल तुम्हाला, पण आतमध्ये जेव्हा तिथं मुरुम, दगड आणि याची पिचिंग करावं लागते, जरा मजबूत ठेवावं लागते, तर इथं ही पूर्ण मातीची पिचिंग केलेली आहे. आणि त्याचा परिणाम इथं तुम्ही बघू शकता की ती जागा आता थोडीशी खाली खोलवर गेलेली आहे. तर ही म्हणजे शासनाकडनं आमची फसवणूक होते की कोणाकडनं होते, ही अशी आमच्या जनतेची आणि आमची फसवणूक करू नका. आम्हाला आमचा जो हक्काचा आहे
तेवढा आम्हाला आमचा जे आहे अधिकार आहे, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलेला आहे. तो अधिकार आमच्याकडनं आज संविधान दिन आहे, आमचा अधिकार अशा पद्धतीने तुम्ही राहून घेऊ नका. हीच माझी कळकळीची विनंती असणार आहे. मुख्याधिकारी साहेब, अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब यांना सगळ्यांना माझी कळकळीची विनंती असेल का जे ह्या गोरगरिबाचा जो पण असेल त्यांचा ठेवा तो त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. याच्यात कुठेही काही कुचराई करू नका. प्रभाग क्रमांक 17 त्यामधला हा जो एक भाग आहे याला पिपळाचाळी आहे. तर इथला पूर्णपणे जो आहे जे रहिवासी हे पूर्णपणे आदिवासी आहेत आणि मागासलेले आहेत. तर इथं पण 10 लाखाचा जो निधी आलेला होता रस्त्यासाठी, तो त्यांनी अत्यंत छोटासा रस्ता बनवला आणि त्यामध्ये पण 5 एस्टिमेट मध्ये 1-1 फुटावर स्टील दिलेले. ते त्यांनी अक्षरशः 5-5, 10-10 फुटावर असे त्यांनी ते स्टील अंतरलंय. ते पण एकदम छोटासा जो भाग आहे त्यामध्येच हे स्टील आहे, बाकी कुठेही स्टीलचा वापर त्यांनी केलेला नाहीये. महा एकंदरीत आमच्या सगळ्या जनतेची दिशाभूलच केली जाते. आणि बघा शासनाकडनं जे घरकुल मिळतात तर त्याचा निधी मिळतो 2.5 लाख. आता त्या 2.5 लाखामध्ये हे लोक स्लॅबचं घर होऊ शकत नाही. पत्र्याचं असतं तर ठीक आहे, साहजिक ते होऊ शकतं. 2.5 लाखामध्ये स्लॅबचं घर होणार नाही. आणि जरी झालं तर कधी तो स्लॅब त्यांच्याच अंगावर येईल आणि त्यांचा जीव घेईल तर ते पण आपण सांगू शकत नाही. तर माझ्या ह्या माया बहिणींकडून माझी अशी कळकळीची विनंती आहे शासनाला का आमच्या हा जो पेठ भाग आहे हा पूर्णपणे पेशा कायद्यामध्ये येतो. तर ह्या भागामध्ये जसं ग्रामपंचायतला तुम्ही पत्र्याचा निधी म्हणून मान्यता देता घराला, तसंच इथं पण आम्हाला पत्र्याचं घर बांधण्यासाठी घरकुलाची मान्यता द्यावी एवढीच आमची सर्वांकडनं विनंती असणार. माझं नाव कृष्णा काशीराम सापटे. आम्ही ह्या 17 नंबर वार्डामध्ये राहतो. इथे हे रस्त्याचं काम झालेलं आहे, गटू वगैरे बसवलेले आहेत, तेही चांगल्या पद्धतीने बसवलेले नाही. आणि सभा मंडप आहे, सभा मंडप पण फक्त पाया झालेला आहे, वरती गज वगैरे उघडे आहेत, मुलं खेळतात आणि त्यांना पण 1-2 वेळेस लागलेलं आहे आणि परत ते धोकादायक झालेलं आहे. आणि ते काम का बरं होऊन नाही राहिले ते आम्हाला समजून नाही राहिले. 1 कोटीचं काम आहे आणि ते सभा मंडपचे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अशी आमच्या इथल्या रहिवासीची जनतेची अपेक्षा आहे. नळाला पाणी आलं का आखा माझ्या घरात जाऊन राहिलाय. बारीक बारीक पोरा कसे काय घेऊन राहायचं घरात. मग त्रास होत होता काय रस्ता झाल्यापासून. आखा पाणी जाऊन राहिलाय ना, काय उपयोग आहे रस्त्याचा. एवढे हे केलं तरी घरकुल नाही आम्हाला गरीब लोकांना. उद्यान पिढी गेली समजायची, एक हा सांगायचा विषय. सासरा सासू आखी पिढी गेली तरी घरकुल नाही आम्हाला. माझं नाव सोमनाथ नारायण गवळी. मला आज ह्या प्रभागात राहून 10 वर्षे पूर्ण होत आहे आणि गेल्या वर्षी ह्या 17 प्रभागात जे सभा मंडपाचं काम इथं आज चालू आहे ते गेले 6 महिन्यापासून त्यांनी इथं काम चालू केलं. ते काम आज तुम्हाला इथं दिसत आहे की फक्त त्याचं खालचा पाया जो त्यांनी बनवलेला आहे आणि तेच ह्या प्रभागात 1 कोटीचं काम मंजूर होऊन आज त्याला वर्षे होत आलं आहे. तेच काम दुसऱ्या प्रभागात चालू असताना ते काम पूर्ण होऊन त्याचे पुरेपूर काम होऊन ते पूर्ण झालेलं आणि ह्या प्रभागातलं तेच 1 कोटीचं काम अजूनही बाकी आहे. त्याला नेमकं कुठं अडकलंय का, निधी कमी पडला का, ते आम्हाला हे करून त्याची पुरेशी शासनाने शहानिशा करून आणि ते काम तात्काळ पूर्ण करावं अशी आमची 17 नंबर प्रभागातली विनंती आहे. विष्णू पांडू गायकवाड. काय रोड बनवला आमचा, रोड पण गट्टू टाकले, सगळं कच्चं करून टाकलं त्यांनी काम. 1 गोणीत सगळं 60 पट्टे भरून दाखवल्या, झाले बघ गट्टू. पावसाळा पण नाही झाला तर हे होऊन गेलं, खराब होऊन गेला. सभा मंडप आज उद्या करतो, ते मंडप पण तिथेच राहून गेला. तो मंडपाचं पण पूर्ण झालं नाही. समोरचा मंडप होता तो पूर्ण झाला, आमचा मंडप तिथेच राहून गेला. रोडची मंजुरी केली तर रोडचा हाय रोड नाही झाला, पावसाळ्यात चिखलाचं असंच राहून गेलं. यमुनाबाई इथं शेजारी राहते, इथं मातीचं बांधकाम. यमुनाबाई इथं शेजारी राहते, इथं मातीचं बांधकाम केलंय ना, काही जमीन खाली जाऊ शकते. पोरं सरं खेळत आहे, इथं खड्डा पण पडून आला, बारीकले पोरं खेळत यात. एखाद्या वेळेस खड्डा जर झाला तर काय करायचं. नमस्कार, मी विनोद बाळू साळे, पेठ नगरपंचायत पेठ येथील रहिवासी. आमचा जो वार्ड आहे तो पिंपळाची गल्ली प्रभाग क्रमांक 16-17 या ठिकाणी काही दिवसापूर्वीच म्हणजे अगदी 15-20 दिवसापूर्वी
या ठिकाणी रस्त्याचं काम चालू झालं होतं आणि रस्त्याचं काम अगदी काही तासामध्ये पूर्ण केलं आणि मी त्याची माहिती घेतली असता सदर काम हे 10 लाखाचं होतं असा अंदाजे मला त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी क्वालिटी कंट्रोल टेस्टकडे मागणी केली, परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. आणि ज्यावेळेस प्रत्यक्षदर्शी आम्ही जेव्हा रस्ता चालू होता त्यावेळेस आम्ही हे जे काम चालू होतं तेव्हा या ठिकाणी आलो, तर या ठिकाणी असं निदर्शन आलं की अक्षरशः काही ठिकाणी पीसीसी पण केलेली नाही, काही ठिकाणी तर गज किंवा आपण जे स्टील बोलतो आमच्या लोकल लँग्वेजमध्ये गज बोलतो आपण, हा रस्ता असा बनवलाय की वरच्यावर फक्त कुठेतरी आचरून दिलेलं आहे. तो रस्ता होतच नाही. त्यातलं ते खोदकाम केलेलं आहे पाईपलाईनसाठी, की एवढी घाई का म्हणून की एकतर अगोदर रस्ता करून घ्यायचा होता किंवा पाईपलाईन टाकून घ्यायची होती. मोठा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. आम्ही इथं माणसं आणि त्यानंतर आम्ही त्यांना हे पण प्रश्न केला की आम्ही पण इथं माणसं असतो, जनावर राहत नाही. त्यांना प्रश्न केला, पण तो अद्यापही नगरपंचायत पेठकडनं कोणत्या प्रकारचा खुलासा केला नाही. मी स्वतः तक्रारदार म्हणून मी स्वतः अर्ज केलेला आहे की ह्या रस्त्याची निविदा द्या. हा रस्ता कसा बनवला, कोणत्या निधीतून आला, नंतर ह्या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल करणं चौकशी करण्यात आलेली आहे का? कारण कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी स्टील वापरलं गेलेलं नाही. आम्ही स्वतः या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल टेस्ट करणं मागणी केलेली आहे. नगरपंचायतला वारंवार जाऊन विचारतोय. आज सुद्धा मी नगरपंचायतला गेलो होतो. अद्यापही कोणत्या प्रकारची चौकशी केली असता कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही असं मला कळालं. त्याचप्रमाणे या गल्लीमध्ये कसं आहे, छोटे छोटे लहान मुलं खेळतात. लहान मुलांना खेळण्यासाठी हा रस्ता बनवला की काय की पाडण्यासाठी बनवला, तो मोठा प्रश्न पडलाय. कारण लहान मुलं असो वृद्ध असो यांना रस्ता कुठेतरी होत नाही तोपर्यंत यांनी खोदून ठेवलाय. तो रस्ता किती दिवस टिकेल ते पण कळत नाही आणि पाणी येतो का तो पण मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण लहान मुलांना कुठे शाळेत जाण्यासाठी किंवा वृद्धांना बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी कोणत्या प्रकारचा रस्ता कशासाठी बनवला तोच मोठा प्रश्न पडलेला आहे. या ठिकाणी ना काही दिवसापूर्वीच आम्ही उपोषण सुद्धा देखील केलं, कारण की आमचा जो भाग आहे हा आम्ही पूर्वपारपासून इथं आमच्या पिढ्यानपिढ्या गेलेला आहे. तरी पण आम्हाला कोणत्या योजनेपासून प्रत्येक योजनेपासून वंचित ठेवले जाते. ना कोणती रस्ता आहे, ना कोणतं पाणी आहे, ना कोणी गटर आहे. त्याचप्रमाणे आमचा घरकुल एक जीवाचा प्रश्न म्हणजे घरकुलाचा विषय. घरकुल विषय हा असा झालेला आहे की आम्ही इसवी काळापासून इथं राहतोय. अद्याप हे घर तुम्ही बघू शकतात, हे अजूनही तसेच घर आहेत की प्रामुख्याने या पेठ शहरामध्ये जे लोक पहिल्यापासून पूर्वापारपासून राहत आहेत त्या लोकांना घरकुल मिळावं याकरता मी स्वतः तक्रार अर्ज करून जवळजवळ मी 6 ते 7 दिवस उपोषण देखील केलेलं होतं. परंतु अजूनही शासनाकडनं कोणत्या प्रकारची दखल घेतली गेली नाही. आमची प्रामुख्याने मागणी एकच आहे की जसं शासन सांगतंय की मुख्यमंत्री साहेब सांगतायत, नंतर नरेंद्र मोदी साहेब सांगतायत की प्रत्येकाला घर मिळावं आणि ग्रामीण त्याप्रमाणे घरकुल योजना ही राबवली पण जाते. परंतु कुठेतरी शहरच मागे पडले की काय, हा मोठा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तर कुठेतरी आमच्या लोकांना न्याय मिळावा की कारण हे लोक जे आहेत हे कुठेतरी हातावरती पोट असणारे लोक आहेत, कुठेतरी काम करतायत, 2 टायमाचं कसं तरी जीवन 2 टायमाचं खाण्यासाठी धडपड करतायत आणि त्यासाठी घर बांधणे खूप मुश्किल आहे. तरी आमची एक विनंती राहील की निदान शासनापर्यंत सोशल मीडिया मार्फत असो किंवा न्यूज मार्फत असो किंवा आपल्या मार्फत असो कुठेतरी आमची दाद मिळावी याकरता विनंती करतोय आम्ही.